सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। राज ठाकरेंच्या अटकेची त्यांनी मागणी केली। हिंदी सक्तीच्या विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर सदावर्ते आक्रमक झाले आहे। कायदा म्हणजेच शासन निर्णय हा दहन केलेला आहे। ही कृती अत्यंत चुकीची आहे। स्वातंत्र्य उत्तर काळात आणि स्वातंत्र्य पूर्व काळात सुद्धा कोणी एवढं म्हणजे ज्याला म्हणतो तालिबानी पद्धतीने वागलं नसेल एखादा राजकारणी, म्हणून राज ठाकरेवर FIR झाला पाहिजे। राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे। हे GR जाळायला कुणाला पाठवलं तर सामान्य कष्टकऱ्यांच्या लेकरांना। स्वतःची लेकरं काय करत होती तेही सांगा। बेडरूम मध्ये बसून क्रिकेटची मॅच पाहत होती का? म्हणजे गुन्हे दाखल व्हावेत तर सामान्य कार्यकर्त्यांवर व्हावेत, त्यांनी आपलं झुलत राहावं। तुम्ही मला सांगा, टन टन टोल रे बाबा, टन टन टोल रे बाबा, टन टन टोलचं काही झालं का? एल्फिस्टन ब्रिज रे भाई, एल्फिस्टन ब्रिज रे भाई, तिथं जाऊन बघा। निर्जन्य एकही माणूस त्यांचा तिथं सापडणार नाही। ही जी कोण व्यक्ती आहे ही विदूषकी जे काही वेल्डिंगचा चष्मा घालून फिरत असते आणि काय खादा असते, काहीतरी चाळे करते, ह्याचं महाराष्ट्राच्या राजकीय किंवा सामाजिक पटलावर काय कार्य आहे व्हायचं? आणि शासनाने असे विदूषक भरपूर असे पोचलेले आहेत जिल्ह्यामध्ये। हा मुंबईतला एक पोचलेला मुख्यमंत्र्यांचा विदूषक आहे। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एखाद्या आंदोलनाने जोर धरला की मग या सदावर्ते दाम्पत्याला पुढे केलं जातं आणि कोर्टात केस टाकले जाते। प्रत्येक चित्रपटामध्ये एक हिरो असतो, एक विलन असतो आणि एक जोकर लागतो। सदावर्ते दाम्पत्य हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं जोकर। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधामध्ये मुंबईसह विविध भागांमध्ये मनसे आक्रमक झाली। हिंदी भाषा सक्तीच्या GRची प्रत मनसे कार्यकर्त्यांनी जाळत आंदोलन केलं। मनसेनं अनेक ठिकाणी हिंदी सक्ती विरोधात जोरदार आंदोलनं केली। हिंदी भाषा सक्तीच्या GRची प्रत फाडत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर सुद्धा हिंदी सक्तीचा GR फाडण्यात आला। हिंदी भाषा सक्तीची शासनाची प्रतही मनसैनिकांनी जाळली। दरम्यान ठाणे आणि पुण्यात सुद्धा मनसैनिकांनी हिंदी सक्तीचा GR फाडला। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, असं राज ठाकरेंकडून पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली। तर हिंदीकरणाचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ असल्याची सुद्धा राज ठाकरेंनी पोस्ट केली। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसैनिकांनी हिंदी सक्ती विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। प्रगतीनं मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर ती प्रगती नको अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली। आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मला असं वाटतं या मराठी या गोष्टीकडे बघणं खूप आवश्यक आहे। नुसते भाषा दिवस साजरा करणं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याने फक्त मराठी नाही राहणार आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना तर ती नको प्रगती आम्हाला। आज जे काय फ्लायओव्हर्स आणि जे काय ब्रिजेस आणि वगैरे होते हे दिसायला छान दिसतंय, पण ह्याच्यातनं जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर नकोय ते आम्हाला। महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे। त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं। काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे। मला त्या वादात शिरायचं नाही। हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात। जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे। कारण मुख्यमंत्री शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे। हिंदी विषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक आहे। म्हणजे उठले कधी, लिहिलं कधी, एवढं मोठं एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्विट येत आहे। बहुतेक ते
कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून, सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं. आज सकाळी मला वाटतं काही मराठी भैया बोलले त्याच्यावर, पण ते मराठी बद्दल बोलले का भैयांबद्दल बोलले काही कळलं नाही. प्रकाश बेडवलकर हत्येवरून वैभव नाईक आणि निलेश राणेंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. वैभव नाईकांना गुन्ह्याबद्दल माहिती होती, डेडबॉडी कुठे आहे ते सांगा, पुरावे होते तर पोलिसांना का दिले नव्हते, असा सवाल निलेश राणेंनी केलाय. बेडवळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला. आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार, अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत. आणि त्यामुळे यांचा खरा आका कोण, या सिद्धेश्वरचा आका कोण, हा प्रश्न आता सिंधुदुर्ग आहे. 2 वर्षापूर्वी जर तुम्हाला ह्या विषयाची दबक्या आवाजात माहिती होती, तुम्ही तेव्हा पोलिसांना सांगितलं नाही. तुम्ही पोलिसांना न सांगता 14 एप्रिल 2025ला तुम्ही व्हिडिओ टाकला आणि नंतर तुम्ही पोलिसांकडे गेलात. कशासाठी? तुमच्याकडे ठोस पुरावा होता तर तुम्ही पोलिसांकडे माहिती द्यायला पाहिजे होती. आरोपी नंबर 2 अमोल शिरसाट हा वैभव नाईकांबरोबर डान्स करतोय. हा त्यांच्या मागे जो उभा आहे तो हात वर आहे, कदाचित एक हात खालच्या कमरेवर असेल, मला माहीत नाही, दिसत नाही. मग हा तुमच्यावर डान्स कसा करतोय? फोटो असल्यानेच माणूस आरोपी होतो आणि संबंध असतो. हा निकष जर कोर्टामध्ये टिकला तर आरोपींची संख्या एवढी वाढेल, ती केसच कधी सुटणार नाही. ससूनच्या रिपोर्टनं आयव्हीएफ सेंटर आणि भिसे कुटुंबावरच खापर फोडलं असून ससूनचा रिपोर्ट मॅनेज असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मंगेशकर रुग्णालयामध्ये डिपॉझिट मागितलं गेलं की नाही यावर रिपोर्टमधून मात्र मौन बाळगण्यात आलं. या रिपोर्टवर भाजपच्या अमित गोरखेंनी सुद्धा गोल उत्तर दिली आहे. तर पुणे पोलिसांनी अहवालातील 4 मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससूनकडून अभिप्राय मागितला आहे. ससूनने दिलेली क्लीन चिट म्हणजे उंदराने मांजराची साक्ष काढणं आहे. सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट देणं, याच्यात नवलते काय, हे शासन कशा पद्धतीने आरोपींना संरक्षण देतं हे आपण कोरटकर केसमध्येही बघितलंय की कोरटकरची अटक करण्याच्या ऐवजी त्याला संरक्षण दिलं आणि आताही सुश्रुत घैसासला ज्या पद्धतीने संरक्षण दिलं जाते याचा स्पष्ट अर्थ आहे की या राज्यामध्ये गोरगरिबांच्या जगण्याची काहीच किंमत नाही. ससूननी ज्या पद्धतीने आता नका जो काल परवाच्या 2-4 दिवसाच्या रिपोर्टमध्ये जे काही फेरबदल केलेले आहेत त्याच्यामुळं तिथले सुपरिटेंडेंट असतील आणि बाकीचे मंडळी असतील यांची CDR तपासल्या पाहिजे अशी मागणी सुद्धा मी याचिकेमध्ये करेल की असं काय घडलं की ज्याच्यामध्ये नका या ठिकाणी ससूनच्या नका या सगळ्या सिस्टीमला शेवटच्या सत्रामध्ये रिपोर्ट बदलण्याची वेळ आली. त्याच्यामध्ये राज्यशास्त्राचे पण कुठल्या कुणी अधिकाऱ्यांनी कॉल केले किंवा कुठल्या मंत्र्यांनी कॉल केले किंवा मुख्यमंत्र्यांनी कॉल केले हे स्पष्ट होईल. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिलेला आहे. सत्तेमध्ये भाजपचं सरकार असताना भाजपच्या सोमय्यांना मशिदीवरच्या अनधिकृत भुंग्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करावं लागतंय. भाजप नेते किरीट सोमय्यांचा मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या. अनधिकृत भोंगे, अनधिकृत मशिदींवरून सोमय्यांचं आंदोलन. ठिय्या आंदोलन न करण्यासाठी पोलिसांची सोमय्यांना नोटीस. मात्र तरीही किरीट सोमय्यांनी आंदोलन केलं. 17 एप्रिलपर्यंत अनधिकृत भोंगे आणि मशिदी हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. आपने परमिशन 5 मार्च को दी, किरीट सोमय्या मैदान में उतरे, 17 एप्रिल तक ये भोंगे रहे कैसे? मी आपल्या सर्वांना अनुरोध करतोय, आज आपला ठिय्या आंदोलन आहे, आपण ठिय्या मारून बतायचंय. आता किरीट सोमय्यांना स्वतःलाच हे आंदोलन करावं लागतंय. यावरून पुन्हा एकदा आम्ही हिंदुत्ववादी आहोत हा फक्त या सरकारचा दिखावा आहे हे सोमय्यांनी सिद्ध करून दाखवलं. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. बाळासाहेबांचा आवाज वापरून टीका होईल एवढी त्यांची लायकी नाही. चोरानं तिकडेच राहावं जिथे चोर असायला पाहिजेत अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कालही बाप चोरला बाप चोरला बाप चोरला हे रडगाणं चालू होतं. आम्ही बाप चोरला नाही, तो कायम हृदयात पूजला आणि यापुढेही आम्ही पूजत राहू. पण तुम्ही पाप झाकण्यासाठी त्यांचा आवाज चोरलात, त्यांचे विचार चोरलेत आणि हे विचार चोरण्याचं पाप आम्ही नाही तुम्ही केलंय. त्यामुळे तुम्हाला हिशोब जनतेसमोर द्यावा लागेल. बघा त्यांची तेवढी लायकी पण नाहीये की मोठ्या साहेबांचा आवाज वापरून त्यांच्यावर टीका होऊ शकते. त्यांनी ती लायकी स्वतःला समजू पण नव्हे.
चोरांनी तिकडेच राहावं जिथे चोर असायला पाहिजे, ती कुणाल कामरांनी त्यांना दाखवलेलं आहे. आता ते विचारतात रिक्षा कैसी पोहोची की तमिळनाडू, आणि मी काय त्यांचे खासदार बोलत त्यांना साफ. काँग्रेसच्या काळामध्ये शिवसैनिकांना टाळा लावण्याच्या धमक्या यायच्या आणि तशा आत्ताही येतात, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. अक्षय शिंदे एन्काउंटरचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, हा मुद्दा सुद्धा ठाकरेंनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित केला. सुद्धा जरी तेव्हा काँग्रेसचा जमाना होता, पोलिसांकडनं शिवसैनिकांना धमक्या यायच्या, तू हे बंद कर, काँग्रेसमध्ये नाही तर टाळा लावतो. आणि आता सुद्धा तेच चाललंय. आता सुद्धा पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जातोय आणि पक्ष फोडले जात आहेत, नाही तर जुन्या केसेस उकरून काढल्या जात आहेत. पुढचे समोरचे पक्ष हे नामोहरम करण्याचं चाललेलं आहे. काय कुठे आपण चाललेलो आहोत, कोण आपण जातोय, त्यातनं नेमकं आपण त्याचं काय शेवट तरी काय होणार आहे. मुख्यमंत्री असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की राज्याची स्वायत्तता, जर पोलिसांना फ्री हँड दिलं तर पोलीस चमत्कार करू शकतात, एवढा विश्वास माझा नक्कीच आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवरती तेव्हाही होता आणि आजही आहे. हे करू शकतात, पण त्यांना फ्री हँड दिला पाहिजे. पण फ्री हँड न देता तुम्ही नको तिकडे पोलिसांचा बंदोबस्त लावलात, म्हणजे ज्यांना गरज नाही त्यांना संरक्षण आणि ज्यांना खरोखर टिपायला पाहिजे ते मोकळे फिरतात.